उद्धवा, माझा जो भक्त दमनशील नसेल, तो व्यवहारात अनेक विषयांत जरी आकृष्ट होत असला तरी त्याच्या भक्तीच्या सामर्थ्याने तो बहुधा विषयांकडून पराभूत होत नाही. बघा काय लिहिले ते, उद्धव, माझा भक्त जरी दमनशील नसला, जरी तो इंद्रिय दमन करत नसला, आणि जर त्याने मी सांगितलेली भक्ती कोणती भक्ती, स्वभावताच भजन जो माझा आहे तो जर त्याच्या हातात आला आणि त्याने इंद्रिय दमन जरी नाही केले, इंद्रिय दमन करण्याचा प्रयत्न त्याने नाही केला, आणि जर तो भक्तीशी एकरूप झाला, मी सांगितलेल्या भक्तीशी जरी एकरूप झाला, तर तो व्यवहारामध्ये बरं का, व्यवहारात अनेक विषयांत जरी तो आकृष्ट होत असला, व्यवहार करता करता संसारामध्ये एखादा माणूस एखाद्या विषयांकडे आकृष्ट होत जरी असला, तरी पण त्याच्या भक्तीच्या सामर्थ्याने ती जी भक्ती ती जी स्वयंभू आत्मस्वरूपाची भक्ती आहे बरं का, तो स्वयंभू आपला आत्मप्रकाश आहे, स्वयंभू आपलं भजन चालूच आहे भगवंताने दिलेलं नाभीच्या ठिकाणी. जर त्याचा स्वयंभू आत्मप्रकाश किंवा स्वयंभूचं भजन त्याचं चालू असेल, तर स्वयंभू जर भजनाची भक्ती जर त्याची चालू असेल, तर त्या भक्तीच्या सामर्थ्याने तो बहुधा विषयांकडून पराभूत होत नाही, त्याला कुठलेही विषय पराभूत करू शकत नाही. अशा माझ्या भक्ताला, जे स्वयंभू ज्याचं भजन चालू आहे, अशा भक्ताला जरी संसारामध्ये अनेक प्रकारचे विषय जरी त्याला त्रास द्यायला आले, तरी त्या विषयामध्ये तो अडकला जात नाही, त्याचं अखंड भजन चालू होतो, आणि भजन चालू असताना तो संसार यथासांग करतो आणि माझ्यापर्यंत येऊन तो पोचतो. असं या 18व्या श्लोकामध्ये नाथरायणं सांगायचं आहे. माझ्या ठाई अनन्य प्रीती प्रेमयुक्त भजन स्थिती ऐशी या भक्ता विषय बाधिती हे व्याख्यान स्थिती केवी घडे. माझ्यावर अनन्य प्रेम ठेवून माझे भजन करणाऱ्या माझ्या प्रिय बरं का, माझ्या प्रिय भक्तांना विषय बाधतील असे कसे होईल. अनन्य भक्ती केली भगवंतावर बरं का. अनन्य भक्ती म्हणजे काय, की मी आणि भगवंत वेगळा नाही आहे, अहम ब्रह्मास्मी, ह्या वाक्याचा ज्यावेळेला बोध होतो त्यावेळेला अनन्य भक्ती असं म्हणतात. म्हणून जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरण्यागत्या शरणे मीच एकू, भगवंताचं मीच एक आहे, आणि मीच एकू म्हणजे तुमच्या आतमध्ये जी अंतःकरणामध्ये जी स्थिती आहे, ती स्थिती भजनशील व्हायला पाहिजे. आणि त्या भजनातूनच काय होतं, भजनातूनच आपल्याला अनन्य भाव तयार होतो. भजन जर सोडलं आणि तुम्ही बोलले, कोणीही सांगावं आपल्याला, भजन जर मी सोडलं आहे, हे ओरिजिनल भजन जे आपल्याला मिळालेलं आहे, आणि ते भजन सोडून जर कुठलीही भक्ती केली आणि तो म्हणतो मी अनन्य भावाने शरण भगवंताला गेलो, हे कदापि शक्य नाही. अनन्य भाव कधी होईल, जर आपल्याला स्वभावताचं भजन आपलं चालू आहे, तो जोपर्यंत आपल्या हातात येत नाही, हरियाला हाता मग काय भय चिंता, तो भजन ओरिजिनल आहे, तो जोपर्यंत आपल्या हातात येत नाही, पण अनन्य भावाने भक्ती करता येत नाही. का आपल्याला आपल्याच आत्मस्वरूपाची ओळख नाही, तर आपल्याला अनन्य कसा होता येईल. आपण परब्रह्म स्वरूपच आहोत हे आपल्याला जाणीवच नाही. अजाणतेपणे आपण भक्ती केली तर आपल्याला अनन्य कसा काय आपल्याला शरण जाता येईल. माझ्या ठाई अनन्य प्रीती प्रेमयुक्त भजन स्थिती कशी होते, तर प्रेमयुक्त होते. ऐशिया भक्ता विषय बाधिती, आणि जर ते भजन चालू असलं, आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की जोपर्यंत आपल्याला नाभीची उपासना मिळत नाही, तिथे असलेले विषय आपल्याला बाजूला करता येत नाही, तोपर्यंत आपल्याला अनन्य होता येत नाही आणि प्रेमयुक्त भजनही करता येत नाही. ऐशिया भक्ता विषय बाधिती, त्या भक्तांना विषय बाधतात. हे व्याख्यान स्थिती केवी घडे बरं का. विषय माणसाला 100% बांधून टाकणार आहेत, बांधलेलेच आहेत. आणि म्हणून नाथाने असं लिहिलंय इथे की माझ्या ठाई अनन्य प्रीती, अनन्य भावाने आपण त्याला शरण जायला पाहिजे, म्हणजे त्या भजनाला शरण जायला पाहिजे, त्या नामाला शरण जायला पाहिजे. प्रेमयुक्त भजन स्थिती, आणि ते भजन कसं व्हायला पाहिजे की संपूर्ण प्रेमयुक्त व्हायला पाहिजे. ऐशिया भक्ता विषय बाधती, हे व्याख्यान स्थिती की आता असा जर भक्त जर मला शरण आला
तर त्याला विषय कधी बाधणार आहेत का? अजिबात बाधणार नाही. आवड्याकरिता माझी भक्ती विषय वासना जळून जाती. बघा, आवडीने तर आपलं ओरिजिनल भजन, आपल्याला मूळ भजन जर दिलेलं आहे, ते भजन जर आपण आवडीनं चालू केलं, माझ्या भक्तांनी जर ते भजन आवडीनं सुरू केलं, तर विषय वासना जळून जाती. विषय जागच्या जागेवरच जळून जातात. तेच उपजे विषयासक्ती. विषयांची आसक्ती तिथून निघून जाते. हे कोणी युक्ती मानावी? बरं का, हे कोणी युक्ती मानावी? बरं, हे कोणाला माहिती आहे का? ही युक्ती कोणाला माहिती आहे का? ही युक्ती महत्त्वाची आहे. आणि म्हणून लिहिले अनन्य भावे शरण. अनन्य जो आहे माझा अनन्य शरण. आपण आणि परमात्मा वेगळा नाहीच आहे, असा ज्याचा भाव झाला, देव दुरी नाही तयाला. अहम ब्रह्मास्मी, आपण ब्रह्म आहोत. आणि ह्या ब्रह्माची स्थिती जी बांधली जाते, ती कशातून बांधली जाते? तर भजनातून बांधली जाते. आणि भजनालाच किंमत दिली आहे इथे. जोपर्यंत तसा भजन मिळत नाही. आणि अनेक प्रकारच्या भक्त्या केल्या इथे दाखवले त्यांनी, की नाना साधनांच्या केल्या खटाटोपा, बरं का, तेही न पावती माझ्या दारवंट. अनेक प्रकारचं भजन केलं, कीर्तन केलं, काय केलं, योग केलं, यज्ञ केलं, हवन केलं, सगळ्या प्रकारच्या भक्त्या केल्या. आणि एक भजन तुमच्याजवळ नसलं तर केलेले सर्व कर्म निरर्थकम. सर्व केलेले कर्म फुकट जाणार आहेत. असे नाथराय सांगतात. नाना शास्त्रे पठ्ठे लोकम नाना दैवत पूजनम. अनेक प्रकारची शास्त्रे पठन केली. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे आणि अनेक प्रकारचे 33 कोटी देवांची जरी तुम्ही भक्ती केली, पूजा केली, परी आत्मज्ञान एवढं करून जर तुम्हाला आत्मज्ञान जर मिळालं नाही, तर केलेली सर्व कर्म निरर्थकम. सर्व केलेले कर्म फुकट आहेत. आणि म्हणून मनुष्य जातं सकळ स्वभावताचं भजनशील. आणि त्या भजनाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, की जे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, जे भगवंताने आपल्याला जन्माला घालतानाच ते दिलेलं आहे उदरामध्ये, आणि तेच भजन आपल्याला जमलं पाहिजे. आणि त्याच्यावरती जोर असला पाहिजे प्रत्येक साधकाचा. इथे त्यांना, बरं का, इथे त्यांना फोकस तिथेच टाकायचं आहे, की स्वभावताच भजन चालू आहे आणि त्या भजनाशी एकरूपणं म्हणजे भक्ती आहे. बाकी भक्ती नाही सांगतात, खोडून टाकायच्या बाकीच्या भक्त्या त्यांना. आणि म्हणून मी परत तुम्हाला स्वभावताचं भजनशील असं का म्हणतो? मनुष्य जातं सकळ स्वभावताचं भजनशील. स्वभावताच भजन चालू आहे, त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. आरिसा उटीला उजिळे, तेवी भक्तीने विषय शाळे. तेथ विषयासक्ती खवळे, हे निरूपण कोवळे साधारण. काय सांगतात? आरसा घासला आणि पुसला जसा स्वच्छ होतो, आरशाचा दृष्टांत दिला. आरसा आहे, त्याला आपण काय केलं आहे? चांगला स्वच्छ धुतला, त्याला पुसला आपण, स्वच्छ होतो. कसा होतो? स्वच्छ होतं. आपलं प्रतिबिंब जे आहे आरशामध्ये आपल्याला स्पष्ट दिसू शकतो आपल्याला. आणि आरसा जर मलिन आहे, त्याच्यावर धूळ आलेली आहे, तर आपलं प्रतिबिंब दिसेल का आपल्याला? आपला चेहरा दिसेल का आपल्याला? अजिबात दिसणार नाही. आणि म्हणून आरसा धुतल्यानंतर आपला जो चेहरा आहे तो त्याच्यामध्ये जसा आहे तसाच दिसतो. त्याप्रमाणे भक्तीच्या योगाने मनातील विषयच धुतले जातात. बघा, इथे लिहिलं की नाही स्पष्ट. आणि हा जो भजन आहे, ओरिजिनल भजन आहे, या ओरिजिनल भजनाच्या, ते नाम आहे ओरिजिनल, त्या नामाच्या, बरं का, त्या नामाच्या चिंतनातून जी भक्ती निर्माण होते, आणि त्या भक्तीतूनच मनातील विषय किंवा नाभीच्या ठिकाणी असलेले विषय किंवा मनाकडे असलेले विषय किंवा अंतःकरण आपला मलिन असलेला तो स्वच्छ धुतला जातो. जसा आरसा धुतला की आपल्याला स्वच्छ दिसतो, तसा आपलं अंतःकरण, आपलं मन धुतला जातो त्या नामाने. आणि मग काय होतं? किंवा विषयासक्ती खवळलेली असे होत नाही. आणि मग आपल्याकडे विषय येत नाही, विषय खवळतील असं होणारच नाही. अंतःकरण शुद्ध झालं की भगवंत येऊन तिथे बसतो. मग विषय कसे तिथे असणार? जिथे भगवंत आहे तिथे विषय येतील का? जिथं नाम प्रगट झाला, जिथं भक्ती प्रगट झाली, जराशी जरी भक्ती आपल्याकडे प्रगट झाली तरी विषय आपल्या बाजूला होतात. विषयजनित जे सुख तेथेच आहे परमदुःख. पूर्वी सुखांती दुःख नेमस्त आहे. संत रामदास सांगतात, विषयजनित जे सुख तेथेच आहे परमदुःख. दुःख कुठे आहे? जिथं विषय तिथे दुःख आहे. पूर्वी सुख अंती दुःख. विषय भोगताना माणसाला गोड वाटतात, पण अंती दुःख नेमस्त आहे.
गळ गिळता गोड वाटे. गळ गिळताना माणसाला गोड वाटतं. त्या माशाला बघा गळ लावलेला असतो आणि त्याला आमिष असतो आणि त्या आमिषाला पकडल्यावर ते गळ त्याला पकडून टाकतो आणि गळाला मासा गुंतला न गुंतला का तो कोळी उभा असतो वरती, लगेच खेचतो आणि त्याला धरून आपटतो, मारून टाकतो. आणि म्हणून काय सांगितलंय की गळ गिळता गोड वाटे आणि ओढून घेता घसा फाटे. घसा फाटतो तसे आपल्याला विषय काय करतात, फाडून खातात आपल्याला. आणि म्हणून भगवंतानी सांगितलंय की तुम्ही विषयासक्त होणार नाही. का? तुमचा भजन स्वभावातच भजन चालू आहे तुमचा आणि त्या भजनाकडे कोणाचं लक्ष नाही. नाथराने हे सांगायचं की तुम्ही त्या विषयामध्ये का अडकता? भजन नाही तुमच्याकडं, मूळ भजन नाही, मूळ स्थानाकडे जाता येत नाही. पाहता आपले मूळ स्थान सहजचे उड्या अज्ञानं. आपले मूळ स्थानाकडे गेलो, आपलं मूळ भजन चालू झाला, आपलं अज्ञान निघून जातो. या नाव बोलीचे ब्रह्मज्ञान मोक्षदायक आणि त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात आणि त्याच्यातूनच मोक्ष मिळतो आपल्याला, बाकी साधनातून मोक्ष मिळणार नाही. आरिसा उठिता उजळी तेने भक्तीने विषय शाळे. भक्तीने विश्व शाळे तेच विषयासक्ती खवळे. हे निरूपण कोवळे साधारण. जर तुमचं अखंड भजन चालू झाला तर विषय तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही, विषय खवळतील असं अजिबात होणार नाही. केवळ जो विषयासक्त संसारी प्रपंचयुक्त तोही प्रसंग झाली आहे भक्त होई विरक्ती ते ऐक. आणि केवळ जो विषयाने आसक्त आहे बरं का, काही माणसं विषयाने बघा आसक्त झालेले असतात संसारामध्ये. संसारी प्रपंचयुक्त, संसारामध्ये प्रपंचामध्ये तो अडकलेला असतो, तोही प्रसंग झाली आहे भक्त. आणि तोही जर माझा जर स्वभावताच भजन जर त्याला मिळाला आणि तसा श्रीगुरु मिळाला नाम देणारा, तर होय विरक्त ते ऐक. तो पण विरक्त होतो, तो पण विषयांची आसक्ती टाकून देतो. म्हणजे केवढा भजनाचा बघा, भजनाचा केवढा परिणाम आहे बघा. आणि ते भजन जगामध्ये कुठेच नाही, भजन हे कोणी देतच नाही. त्या भजनाचा एवढा परिणाम आहे. संपूर्ण भजनाबद्दलच नाथराणी इथं दिलेला आहे. केवळ जो विषयासक्त बघा, जो विषयांमध्ये आसक्ती झालेला आहे बघा. आपला वाल्याकोली विषयासक्त होता की नाही, मग राहिला का त्याच्याकडे विषय? 7 रांजण भर एवढी पापं होती, गेली का नाही एका क्षणात. कितीतरी असे उदाहरणं दिलेले आपल्याला की ते संपूर्ण विषयामध्ये आसक्ती होती, विषयामध्ये लटकले होते, अटकलेले होते. कितीतरी कुब्जा होती, बरेचसे लोक असे होती बघा. कोणी कोणी वेश्या होत्या. त्या सगळ्यांनी काय केलंय, हे भजन मिळाल्या हे भजन चालू झाल्या ते विषयासक्ती, त्यांनी विषयांची आसक्ती टाकून दिलेली आहे. आणि म्हणून ते दिलं त्यांनी. केवळ जो विषयासक्त संसारी प्रपंचयुक्त, संसारामध्ये जो प्रपंचामध्ये अडकला तोही प्रसंग झाली आहे भक्त. तो जर माझा भक्त झाला, भगवंत म्हणतो, जर माझा तो भक्त झाला वय विरक्त ते ऐक. आता ते विरक्त होतात, ते कसे होतात ते ऐक. जीवी भक्ती लागली गोड नाही मावलेली विषय चाड. ऐशे उभय अवघड अति साकड जयाशी. काय सांगतात, ज्याच्या जीवाला एकीकडे भक्तीची गोडी लागलेली असते पण अजून विषयासक्ती मावलेली नसते, अशा पेचात सापडून भक्त मोठ्या संकटात पडतो. इथं काय लिहिले, ज्यांच्या जीवाला भक्तीची गोडी लागलेली असते पण अजून विषय त्यांच्या विषयांतकणात गेलेले नसतात, अशा पेचात सापडून भक्त मोठ्या संकटात सापडतो. आणि भक्त काय करतो, संकटात सापडतो. त्याला भक्ती करतो तो, पण विषय त्याची बाजूला होत नाही आणि तो कशामध्ये अडकतो, तर तो प्रपंचामध्ये अडकतो, संकटात अडकतो तो. जेवी भक्ती लागली गोड नाही मावली विषय. भक्ती गोड लागतो पण विषयांची चाड त्याला काय सोडत नाही. अशी उभय अवघड अतिसाकड जायशी. त्याने मुख्यत्वे द्यावी भक्ती गौन धरावी विषयासक्ती. पुढे उपाय सांगितले त्याने काय करावं, तर भक्ती द्यावी, मुख्यत्व द्यावी भक्ती गौन धरावी विषयासक्ती. भक्ती करता 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 विषयांची आसक्ती आपोआपच कमी होतो. गौन म्हणजे आपोआपच कमी होतो बरं का. तिची ही काय विरक्ती ऐकते तू ऐक ते युक्ती सांगेन. आणि त्यासाठी युक्ती काय असते, ही युक्ती पण तुला मी आता उद्धवा सांगतो. त्याने मुख्यत्व द्यावी भक्ती गौन धरावी विषयासक्ती. ही भक्ती माझी घ्या, हे नाम माझं घ्या,
हे नामाचं चिंतन आखत ठेवा आणि विषयाशक्ती काय होईल, आपोआप कमी होईल. तिची ही काय विरक्ती ते आता एक सांगितलं. तर ती विरक्ती कशी येते ते पुढच्या ओळीमध्ये नाथरायाला आपल्याला सांगतात. लवनाशी मिळता जळ विरवून जा सांडी तत्काल ते भक्ती वाढविल्या प्रबल विषय मंडळ विभांडी. जसं एखादं लवण आहे, लवण म्हणजे मीठ आहे, आणि तो मीठ मिळता जळ, मीठ जर पाण्यामध्ये गेला, बरं आलंय कुठनं, तो पाण्यामधून झालंय, आणि पाण्यात जर मीठ गेला, जसा मीठ आहे तो एकदा पाण्यामध्ये गेला तर तो काय होतो, विरून जातो. आता आपल्याला मीठ सापडेल का परत, मिठाचं पाणी होऊन जातं. विरून सांडी तत्काल तेवी भक्ती वाढविल्या प्रबल, जशी भक्ती माझी प्रबल वाढली विषय मंडळ विभांडी. तर काय करतात, विषयांचं जे पुंजक आहे, विषयांचं जे मंडळ आहे, विषयांचा जो साठा आहे तो काय होतो, तो तुटून जातो. विभांडी म्हणजे तुटतात, विषय सगळे बाजूला होतात. जेव्हा माझी भक्ती प्रकट होते, मागे उदाहरण दिलं की एकदा सूर्य उगवला तर नक्षत्र दिसतात का आपल्याला, नक्षत्र जागच्या जागेवर लोपली जातात. तसं जोपर्यंत आत्मप्रकाश नाही, आपला स्वयंभू आत्मप्रकाश जोपर्यंत आपल्या पिंडामध्ये स्वयंभू आत्मप्रकाश जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत विषय तिथे असतात. आणि जेव्हा आपला स्वयंभू आत्मप्रकाश, स्वयंभू असलेली जी भक्ती आपली, स्वयंभू आपल्याला नाम आपल्या विषया आपल्या पिंडामध्ये प्रगट झाला, तेने मुख्यत्वे द्यावी भक्ती. लवनाशी मिळता जळ विरवून जाई तत्काल. जसा पाण्यामध्ये मीठ गेला की तो त्याचा पाणी होऊन जातो, तेवी भक्ती वाढविल्या प्रबल. तशी आपली भक्ती जर प्रबल झाली, जर नाम आपलं अखंड चिंतन विठोबाचं चालू झालं, तर विषय मंडळ विभांडी, तर विषय काय करतात, बाजूला होतात. विषय तुटून जातात, विषय बाजूला होतात, आणि विषय काय मावळून जातात, जागच्या जागेवर विषय जळून जातात. या परी भजन परिपाटी. अशा प्रकारे भजनाचा जर अभ्यास केला, विषयांची पडे तुटी, विषय काय करता होतात, तर विषय आपोआपच बाजूला होतात, तुटले जातात. निज सुखाने लाभे भेटी पडे मिठी स्वानंद आहे. आणि आपला जो निज सुख आहे, जो स्वतःचा आत्मसुख आहे, जो स्वतःचा आत्मानंद आहे, त्याची भेट होते. आणि भेट झाल्यावर काय होतो, आपल्या अंतःकरणामध्ये स्वानंद, स्वतःचा आनंद घन, सोमात्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूच जाणं. जन्मानं जन्माचा आपला जो नाम आहे, जन्मानं जन्माचा आपला जो आनंद आहे, सोमात्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूच जाणं. जन्मानं जन्माचा जो आनंद आपल्याला आहे, तो आनंद प्रगट होतो. आणि त्या आनंदावर आलेलं आवरण जे आहे विषयांचं, ते बाजूला झालं की स्वयंप्रकाशित जो आपला आत्मा आहे, आपला आत्मा कसा आहे, स्वानंद घन, सोमात्मा स्वानंद घन, ते स्वानंद घन सुख आपल्याला मिळतो. लवनाशी मिळता जळ विरवून सांडी तत्काळ तेवी भक्ती वाढविल्या प्रबळ विषय मंडळ विभांडी. भक्ती वाढली पाहिजे आपली, तरच आपले विषय बाजूला होतील. या परी भजन परिपाठ. अशा प्रकारे भजन जर भजनाचा आपण अभ्यास केला, आणि म्हणून आपल्याला जी अभ्यास दिलेले भजनाची, स्थूल सूक्ष्म कारण, महाकारण आणि ज्ञान कैवल्य, हे जे आपल्याला अभ्यास दिलेले आहेत, ती कशासाठी दिलेले आहेत, तर आपल्या अंतःकरणामध्ये आलेलं जे विषय येतात, आपल्या घडी आपल्या अंतःकरणामध्ये विषय आपल्या येतच असतात संसारी माणसाकडे. मग ते आपल्या विषय कुठे येतात, तर आपल्या अंतःकरणावर येतात. आणि म्हणून आपल्याला जे आपल्याला हे दिलेले आहेत, काय आपल्याला जे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, हे सगळे देह आहेत. ह्या देहाचा, संपूर्ण देहाचा निराश व्हायला पाहिजे. भजन करता करता स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा, कारण देहाचा, महाकारणचा निराश झाल्यानंतर कैवल्य अवस्थेमध्ये आपण जायला पाहिजे. आणि कैवल्य अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्याला सुख आहे, समाधान आहे, शांती आहे तिथे. या परी भजन परिपाठ. भजनाचा अभ्यास जर आपण केला, विषयांशी पडे तुटी, विषय आपल्याला काय करतात, सोडून जातात. निजसुखाची लाभे भेटी, आणि आपल्याला निजसुख आपल्याला मिळतो, आपल्या स्वतःचा आत्मसुख आपल्याला मिळतो. पडी मिठीत तसा आनंद आहे. आणि आनंदाची मिठी आपल्याला काय करतो, आपल्याला आनंदाची मिठी, या आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. माऊलीने एका ओळीमध्ये खंडन करून टाकलं आहे विषयांचा. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. सगळ्या विषयांचा वीट येतो आत्मसुख तयार झाल्यानंतर. मज पाहिजे विषय निवृत्ती, या हेतू केली नाही भक्ती. म्हणाल विषयांची विरक्ती, कोण युक्ती घडे त्या.
पण मला विषय निवृत्ती पाहिजे म्हणून मी भक्ती केली नाही. बरं का. तेव्हा विषय विरक्ती येण्यास कोणती युक्ती तुम्ही योजाल. काय लिहिले ते, पण मला विषय निवृत्ती पाहिजे म्हणून मी भक्ती केली नाही. मला विषयांची निवृत्ती करायची म्हणून भक्ती केलेली नाही. तेव्हा विषय विरक्ती येण्यास कोणती युक्ती योजावी, असा प्रश्न केलेला आहे उद्धवाने, की विषय विरक्ती येण्यासाठी, विषयांपासून विरक्ती मिळण्यासाठी आपण कोणती भक्ती करावी, असा प्रश्न केलेला आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे, की जोपर्यंत आपल्याला स्वभावताचं भजन आपल्याला दिलेलं आहे, त्या भजनाची गोडी आपल्याला लागत नाही, तोपर्यंत विषयांची विरक्ती आपल्याला येणार नाही. आणि आपल्याला बरं का विषय विरक्ती येण्यास कोणती युक्ती करण्याची गरज नाही. युक्ती हीच आहे की तुमचा स्वभावताच भजन चालू आहे, त्या भजनाकडे लक्ष देऊन राहणे हीच तुमची युक्ती आहे. याची विषय उत्तर सांगताय शारंगधर, दीपाचा पेटल्या वैश्वानर, तो जारील घर नगर ते कैसे. आता इथे हेच विषयी उत्तर आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सांगत आहे शारंगधर भगवान, बरं का परमात्मा. शारंगधर काय सांगतो, दीपाचा पेटल्या वैश्वानर, जसा एखादा दीप आहे, त्या दीपाचा जो अग्नी आहे वैश्वानर, तो जारील घर नगर तैसे कैसे. जर एक दीप आहे, त्या दीपाला आपण एखाद्या कांड्याच्या पेटीने कांडा पेटवतो आणि आपण ते कांड बाजूला टाकलं आणि जर ते गवतात पडलं तर ती छोटीशी अग्नी आहे, ती एवढी व्याप्त होते की संपूर्ण जंगल जाळून टाकतो, लोकांची घरं दारं सगळं जाळून टाकतो. हेच विषय उत्तर सांगताय शारंगधर, दीपाचा पेटल्या वैश्वानर. एक दीप थोडासा अग्नी जर आपण पेटवताना कांडी पेटी जी आहे ती थोडीशी जर आपण कांडी पेटून बाजूला टाकली आणि ती जर गवतात पेटली तर संपूर्ण घर काय करतो, जाळून टाकतो. तसा हा आपल्या नामाचा जो थोडासा जरी आपल्याला नामाचा स्पर्श झाला तर आपल्या विषयांचा संपूर्ण काय होतो, विषय संपूर्ण जाळून बाजूला होता, राख रांगोली होते विषयांची. असं नाथरायांना ह्या 18व्या श्लोकातून व्यक्त सांगायचं होतं. आणि ते आता मी तुम्हाला इथपर्यंत आलेलं आहे. 17 आणि 18 श्लोकामधून नाथरायांनी भक्तीचं दीप जे प्रज्वलित करायचं असेल, आपल्याला भक्तीचं दीप आपल्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित व्हायला पाहिजे. आणि ते प्रज्वलित होण्यासाठी आपल्याला उपाय दिलेला आहे. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे. आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा ईश्वर, परंतु पूजून हे विचार कोठेची नाही. आपल्या शक्तीनुसार भगवंताची भक्ती करायला पाहिजे, पण आपल्या शक्तीनुसार करायला आपलं जसं आपल्याला वेळ मिळेल, आपल्या सर्व साधका तेव्हा आपण भजनशील असलं पाहिजे. आपल्या भजनाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आपल्या भजनच आपल्याला काय करेल, भगवंताकडे घेऊन जाईल. आपल्या भजनच आपल्या भगवंताकडे घेऊन जाईल. भगवंताने दिलं की आपल्याला भजन दिलंय कोणी, भजन आपल्याला सांगा. आपल्याला भजन दिलं कोणी, भगवंताने दिले. 4थ्या अध्यायामध्ये देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील झाले केवळ माझ्याच ठाई, मीच त्यांना तसं बनवलेलं आहे. मग आपल्याला भगवंताने दिलेलं भजन, भगवंत म्हणजे मी दिलं की नाही तुम्हाला, मग त्या भजनाला तुम्ही का विसरता, त्या भजनाचा का आपल्याला विसर पडतो. आणि इथेच आपण अभागी आहोत. आणि म्हणून आपल्याला सौभाग्य संत मिळालं पाहिजे. बाबांसारखे आपल्याला सौभाग्य संत मिळाले तरच भगवंताचं भजन काय आहे. लोक अनेक प्रकारची भजन समजतात, अनेक प्रकारचे आपल्या स्वतःच्या मताने भजन लोकांनी तयार केलेलं आहे. हा मंत्र घ्या, तो मंत्र घ्या, ह्या मंत्राचा जप करा, त्या मंत्राचा जप करा. पण भगवंताने इथं आता आपल्याला दोन्ही श्लोकामध्ये काय सांगितलं, की आपला जो स्वभावताच भजनशील आहे त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि म्हणून रामदास स्वामींनी लिहिले की हे तो लक्षार्थ अनुभवणे, हे तो वाच्यार्थ काय काम, वाच्याचं काय काम, इथे वाच्याचं कामच नाही. हे तो लक्षार्थ अनुभवणे, हे तो वाच्यार्थ काय काम आहे, वाच्याचं काय काम आहे. मुख्य अनुभवाची खुणे, वाचाग्रता काय काम आहे, वाच्याचं काय काम तिथे. का तर जेथ परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेथे चारी वाण्या परावाणी, पश्यंतीवाणी, मध्यमावाणी आणि वैखरी वाणी, ह्या चारी वाण्या जिथं बंद पडतात तिथं शब्द कळा कुसरी कोण काज, तिथे शब्दांचा अखंड भडीमार दिला. शब्दाने तुम्हाला अनेक प्रकारची वेगळ्या अंगाने तुम्हाला जरी ज्ञान दिलं तरी त्या भजनामध्ये
भजनं तुम्हाला प्रगट करता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला जे काय आपली पेरणी केलेली भगवंताने आपल्या नाभीच्या ठिकाणी त्या भजनाची जो श्वासावरती जो मंत्र जातो येतो, म्हणून उपदेश जे आहे तो उपदेश आपल्याला नामावरतीच का व्हायला पाहिजे? उपदेश नामावरतीच का व्हायला पाहिजे? अनेक ठिकाणी अनेक प्रकारचा उपदेश चालू आहे, पण उपदेश नामावरतीच का व्हायला पाहिजे? कारण नामच आपल्याला प्रगट व्हायला पाहिजे. नाम आपल्यामध्ये आहे, मग तो प्रगट का होत नाही? तर प्रगट होण्यासाठी सगळे आपल्याला वाङ्मय सर्व संतांनी, नाथरायांनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, निलोबारायांनी आपलं स्वतःचा आत्मप्रकाश संतांना शरण गेले, आपल्या श्रीगुरूंना शरण गेले ते, आणि स्वतःचा आत्मप्रकाश त्यांनी प्रज्वलित केला. आत्मदीप आत्मज्योत प्रज्वलित केली, आणि त्या आत्मज्योतीच्या जीवावर, आत्मप्रकाशाच्या जीवावर त्यांनी सगळं हे जे ज्ञान लिहिलेलं आपल्याला, ते आपल्याला सगळं ज्ञान त्यांनी स्वतःच्या आत्मप्रकाशामध्ये लिहिलं. म्हणून साधू दिसते निराळे ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले देहातीचं वस्तू. कशाला सांगितले रामदास स्वामींनी? देहाच्या पलीकडची वस्तू आहे. साधू दिसते निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले, ते आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाले. आणि अवघे मिळून एकच झाले देहातीत वस्तू. देहाच्या पलीकडच्या असलेली जी वस्तू आहे, ज्या इंद्रियांच्या पलीकडची वस्तू जी आहे, त्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला अलीकडे राहून जमेल का? अलीकडून पलीकडं आपल्याला दिसत नाही. मग पलीकडे जाण्यासाठी जी नावरूपी नौका थोर, जी आपल्याला नौका दिलेली आहे, नावरूपी नामरूपी नौका थोर, जेने तारिले अपार, त्या नौकेनं काय केलंय? अपार म्हणजे नाम, बरं का, नामरूपी नौका आहे. त्या नौकेमध्ये आपल्याला बसावं लागेल. आणि इहलोकीची जी आपल्याला जो प्रवास जो आहे, हा जो आपला भवरोग लागलेला आहे, अनेक प्रकारचे रोग माणसाला बरे करता येतील. अनेक प्रकारच्या रोगांना अनेक प्रकार उपाय आहेत. सायन्सने भरपूर उपाय काढल्यात. अनेक प्रकारच्या रोगांवर अनेक प्रकारचे आपल्याला उपाय मिळतील. पण भवरोगावर आपल्याला उपाय एक, भगवत भक्ती. काय सांगितलंय? भवरोगावर एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील आहे. स्वभावताच आपलं भजन चालू आहे, आणि त्या भजनाकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि तो भजन मिळण्यासाठी आपल्याला आतोनात प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो भजन जरी एखाद्या आपल्या श्रीगुरू मिळाला आणि आपल्याला दिला, तरी आपल्याला प्रकाशित करण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजे. आपण प्रयत्नशील असले पाहिजे. आपण तो भजन प्रगट करण्यासाठी स्वतः आपण काय करायला पाहिजे? स्वतः आपण त्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आपण स्वतः प्रयत्नशील असले पाहिजे. प्रयत्नविना कार्य झाले, जेवल्याविना पोट भरले, आणि ज्ञानेविना मुक्त झाले, हे तो घडे ना. संत रामदास सांगतात, प्रयत्नविना कार्य झाले. अरे प्रयत्नच केला नाही तर कार्य होईल का? जेवल्याविना पोट भरले, जेवलोच नाही तर पोट भरेल का? आणि ज्ञानेविना मुक्त झाले, तो ज्ञान जो आहे तो भजनाचा ज्ञान आहे. तो स्वभावाचाच भजन चालू आहे. आणि त्या भजनाचं ज्ञान जो आहे तो आपल्याला स्वतःला एका जागेवर ठाईचं बैसुनी करा एकचित्त. ज्ञानोबा सांगतात, एका जागेवर बसून, एका आसनावर आपल्याला आसन धारण करून, त्या आसनावर बसून आपल्याला स्वतःच्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन ते भजन आपल्याला स्वयंप्रकाशित आहे. ते स्वयंप्रकाशित असलेले भजन चालू आहे आपला. पण आलेलं आवरण बाजूला काढण्यासाठी आपल्याला हे नाथरायांनी जे काय आता आपल्याला 2 हे श्लोक सांगितले, श्लोक क्रमांक 18 आणि 19, बरं का 18 आणि 17 आणि 18 जे आपल्याला 2 श्लोक सांगितले, त्या श्लोकातून भजनाचं आपल्याला महत्त्व दाखवलेलं आहे. आणि ते भजन आपलं चालू कसं राहील याच्यासाठी प्रत्येक साधकाने सातत्याने प्रयत्नशील असलं पाहिजे, बरं का. यत्ने तो देव जाणवा, यत्ने तो देव जाणवा. यत्ने म्हणून आपण करायचं. यत्ने म्हणजे येत नाही म्हणून आपलं करायचं. यत्ने तो देव जाणवा, येत नाही म्हणून करत राहा. आणि तोच देव आहे.